चायनीज स्टॉलवर मिळतो तसा चिकन फ्राईड राईस बनवून तयार होतो बघा। मस्त असा चिकन फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे। ते पण आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि चव ही त्याला चायनीज स्टॉल सारखीच येते। त्यामुळे आपल्याला चिकन फ्राईड राईस खायला बाहेर जायची गरज नाही, घरच्या घरीच आपण बनवू शकतो। खूप छान लागते चवीला। बघूया चिकन फ्राईड राईस चायनीज स्टॉल सारखा कसा बनवतात ते पाहूया। नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चिकन फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1.5 वाटी कोलम तांदूळ हा मी अर्धा तास पाण्यात भिजत घालला होता। सर्वप्रथम अगोदर 2-3 पाण्याने धुवून स्वच्छ नंतर पाण्यात भिजू घालला आणि त्याच्यातलं असं त्यामधील असं पाणी निथळून काढलं। चाळणीमध्ये असा हा ठेवून दिला। बोनलेस चिकन घेतलं 250 ग्रॅम। स्वच्छपैकी 2-3 पाण्याने धुत आणि असे छोटे छोटे तुकडे करून घेतले। 2 कांदे घेतले, पातीचे काप केले छोटे छोटे। 2 अंडे फेटून घेतले। 1 चमचा व्हिनेगर घेतला। 1 वाटी पत्ता गोबी बारीक कापलेला। 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, कांद्याची पात, 3 ते 4 हिरव्या मिरच्या काप करून घेतल्या। लसण 5-6 लसणच्या पाकळ्या काप करून घेतल्या। चवीनुसार मीठ। चला तर सर्वप्रथम आपण भात शिजवून घेऊया। इथं गॅसवर मी कढई ठेवली भात शिजवण्यासाठी। त्यामध्ये टाकूया पाणी। 2 ग्लास पाणी टाकूया। चवीनुसार मीठ। 1 चमचा तेल टाकूया। गॅस मोठा आचेवर करायचा आणि पाण्याला दणकून एक उकळी काढून घ्यायची। पाण्याला दणकून उकळी काढून घेतली आहे। याच्यामध्ये टाकू हे तांदूळ जे आपण भिजत घालले होते ते। त्यामधील सर्व पाणी निथळून काढायचे। गॅस हा मोठा आचेवरच ठेवायचा। यात मीठ टाकल्याने काय होते, जसा आपला भात शिजेल तसे मिठाची चव छान उतरते आणि तेलामुळे काय होते, तेल जसं आपण याच्यामध्ये टाकतो त्यामुळे तांदूळ एकमेकांना चिपकतील नाही। उकळत्या पाण्यात तांदूळ आपण असा शिजायला ठेवला आहे। नंतर गॅस मध्यम आचेवर करायचा आणि 7 ते 8 मिनिटं हा तांदूळ आपल्याला उकळून घ्यायचा। आपले 7 ते 8 मिनिटं झाली आहे। आपण तांदूळ हा असा शिजवून घेतला 7 ते 8 मिनिटभर। तर आपण काढून घेऊया। गॅस बंद करूया। या तांदूळच्या ऐवजी तुम्ही लांब दाण्याचा बासमती तांदूळ बी घेऊ शकता। असा एखाद्या चाळणीमध्ये याचं पाणी निथळून काढायचं। असं चाळणीमध्येच असा हा बाजूला ठेवायचा 5 मिनिटं। हा तांदूळ आपण 70 ते 80% असा शिजून घेतला। त्याचे असे शीतं तुटले की समजून घ्यायचं 70 ते 80% शिजला। आता आपण हा बाजूला ठेवून देऊया। नंतर गॅसवर कढई ठेवून 1 चमचा तेल असं सर्व बाजूने असं कढईने टाकायचं आहे। हे असं छानपैकी सगळ्या बाजूला लागेल। यामध्ये घालूया हे अंडे। आपण जसं आमलेट बनवतो तसं आमलेट बनवून घ्यायचं आणि नंतर असं हे याचे काप करून घ्यायचे। आपण जशी अंडा भुर्जी बनवतो तसं हे असं चांगल्यापैकी होऊ देऊ। अंडा भुर्जीसारखं याला तोडून घेऊया आणि 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं। हे अंड्याची भुर्जी आपली सर्व बाजूने झाली आहे। आता आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। त्यामध्ये घालायचे चिकनचे पीसेस। परतून घेऊया। जर तुमच्याकडे या प्रकारची अशी कढई असेल तर ते असे पकडणं धरून छानपैकी मिक्स करूया। 5 मिनिट चिकन फ्राय करून घेऊया। चिकन 5 मिनिटे चांगल्यापैकी फ्राय झाले आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया कांदा, फिरवून घेऊया।
त्याचबरोबर टाकूया लसूण, हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या आणि 5 मिनिटे छान असे होऊ देऊ. बघा कांदा आपला हा चांगल्यापैकी झाला आहे. कांदा, हिरवी मिरची आणि लसूण यामध्ये घालूया पत्ताकोबी. त्याचबरोबर घालूया चवीनुसार मीठ आणि हा सोया सॉस. मिक्स करून 5 मिनिटे फ्राय करून घ्यायचं. 5 मिनिटे आपण हे फ्राय करून घेऊया. भाज्या फ्राय करून घेतल्या. सोया सॉस टाकल्यामुळे काय होते, या भाज्याला चव छान येते, त्यामुळे अगोदरच सोया सॉस घालायचा. आता आपण हा घालूया शिजवलेला भात. हा फॅन खाली अर्धा तास असाच ठेवून द्यायचा प्लेटमध्ये काढून. बघा तुम्ही बघू शकाल आपला भात असा मोकळा सुटसुटीत झाला आहे. टाकून घेऊया आपण. रंग पण छान आला आहे, पांढरा शुभ्र. फिरून घेऊया असं पकडच्या साहाय्याने. पकडून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकाल आपला भात असा मोकळा सुटसुटीत झाला आहे. त्याचबरोबर यामध्ये घालूया रेड चिली सॉस, 1 चमचाभर विनेगर. मिक्स करून घेऊया. छान असा सुगंध येतोय, अगदी गाड्यावर मिळतो तसाच हा आपला चिकन फ्राईड राईस होतो तयार. 5 मिनिटे फ्राय करून घेऊया. पण चांगल्यापैकी असा फ्राय करून घेतला भात. तर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. मिक्स करूया. यामध्ये टाकूया कांद्याची पात बारीक चिरलेली. मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालूया हे अंड्याची पोळी आपण जे बारीक केली होती ती. तुम्ही याला अंडा भुर्जी बी म्हटलं तरी चालेल. मिक्स करून घेऊया. बघा आपला चिकन फ्राईड राईस तयार झालेला आहे. अगदी गाड्यावर मिळतो तसाच. गॅस बंद करूया. चायनीज स्टॉलवर मिळतो तसा चिकन फ्राईड राईस घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो. तुम्ही बघू शकाल असा हा आपला चिकन फ्राईड राईस बनवून तयार झालेला आहे. आणि याला चव ही चायनीज स्टॉलसारखी येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि आगळीवेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच छान छान पदार्थ बनवून खात राहा.